तर माणिकराव कोकाटे प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येते। 2 वरिष्ठ अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक हे मुंबईला रवाना झाले। दरम्यान उच्च दाबाच्या त्रासामुळे माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल आहेत। निकाल येईपर्यंत डिस्चार्ज घेणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। शुक्रवारी काय निकाल येतो ते पाहून मग पुढची रणनीती ठरेल अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। ही मोठी अपडेट आपण माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणामध्ये बघतोय। 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये पोलीस पथक रवाना झालेलं आहे। दरम्यान माणिकराव कोकाटेंनी उच्च दाबाच्या त्रासामुळे आपण लीलावती रुग्णालयामध्ये ऍडमिट झालोय अशी देखील माहिती समोर आली आहे। तर पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीनं वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे। कोकाटेंसंदर्भात उद्या हायकोर्टामध्ये सुनावणी आहे, तोपर्यंत वाट पाहू अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घेतली आहे। कोकाटेंचा न्यायालयाचा अर्जाची सुनावणी उद्या आहे असं समजतंय। हो, त्या विषयावरती का आज मी काय त्यांच्याशी आम्ही बोललो नाही। एकतर उच्च न्यायालयामध्ये आव्हानित करून झालेल्या निर्णयाला स्थगिती मिळते की काय, मला असं वाटतं तसा अर्ज त्या ठिकाणी केला गेला आणि ती सुनावणी उद्या होणार आहे। त्यामुळे काही काळात त्यापुरतं आपण थांबावं। तर या सगळ्या प्रकरणामध्ये न्यूज 18 लोकमत कडून काही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत। सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न पुढे येतोय, कोकाटेंना मंत्रिपदावरून कधी हटवल्या जाणार? दुसरा महत्त्वाचा प्रश्न, कोकाटेंची आमदारकी कधी रद्द होणार आहे? तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, माणिकराव कोकाटेंना अटक कधी होईल? 3 महत्त्वाचे प्रश्न न्यूज 18 लोकमत कडून उपस्थित करण्यात येतात। पुढची महत्त्वाची बातमी समोर येते। शासकीय सदनिकेसाठी बनावट कागदपत्र सादर केल्याबद्दल न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावलेले मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास ही दोन्ही खाती काढून घेण्यात आली आहेत। कोकाटे यांच्याकडील क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास ही दोन्ही खाती उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपवण्यात आल्याचा आदेश राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी जारी केला। तर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा का घेत नाही असा सवाल विरोधकांकडून वारंवार विचारला जातोय। राहुल गांधी आणि सुनील केदार यांना चुकीच्या प्रकरणात अडवण्याचा प्रयत्न केला, त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं। पण कोकाटे रमी खेतानी सापडलेला आहे। त्यांनी पदाचा दुरुपयोग करून घरकुलं म्हणजे ताब्यात घेतलेले होते। हे सांगायचं तात्पर्य असं की हे सगळे रेकॉर्डर असताना सुद्धा या सरकारने त्यांना कृषीमंत्रीपद काढून त्यांना क्रीडामंत्री केलं, त्यांची आमदारकी कायम ठेवली आणि हे सरकार द्वेषाने राजकारण करत आहे, कायद्याने नाही। काय आश्चर्य वाटत नाही, कारण सत्तेमध्ये असलेल्या लोकांना वेगळा न्याय या देशात असतो दुर्दैवाने, आणि विरोधी पक्षावर वेगळा न्याय असतो। आणि हे पहिल्यांदाच झालं असेल की मिनिस्टर विथ नो पोर्टफोलिओ, म्हणजे पोर्टफोलिओ काम नाही पण तुम्ही मंत्री आहात, हे काहीतरी वेगळं महाराष्ट्रात नवीन मॉडेल आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये शरद पवारांचा पक्ष आक्रमक झालाय। धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये घेतल्यास बीडमध्ये उपोषण करण्याचा इशारा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देण्यात आलाय। खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना या संदर्भामध्ये कल्पना दिल्याची माहिती समोर आली आहे। अमित शहांची मुंडेंनी भेट घेतल्यानंतर त्यांच्या मंत्रिपदाची एक चर्चा सुरू झाली, त्यानंतर सत्ताधाऱ्यांना हा इशारा देण्यात आलाय। मला दुःख वाटलं। आता शेवटी एक लोकशाही आहे, प्रत्येकाला कुणालाही भेटायचा आहे, त्यांचा अधिकार आहे। पण ज्याच्यावर आरोप झालेले आहेत, संतोष भाऊची हत्याच्या मागच्या षडयंत्रात ज्यांचा राजीनामा तुमच्यात सरकारने गेला, अशा व्यक्तीला भेटणं हे किती योग्य अयोग्य आहे। आणि हे मी राजकीय म्हणत नाही, हे मन आहे, या मनातल्या गोष्टी आहेत। मी दुखावले गेले, मला वाईट वाटलं की अरे असं कसं झालं। ज्या अमित भाईंकडे आम्ही अधिकाराने न्याय मागायला गेलो संतोष देशमुखांसाठी, त्याच अमित भाईंनी आज जी वेळ धनंजय मुंडेंना दिली ती का दिली असावी, असं मनात खूप अस्वस्थ आणि दुःख आहे। धनंजय मुंडे असं म्हणाले की मी कामासाठी त्यांना भेटलो। तुम्ही सत्तेमधले आहात, सत्तेमधला आमदाराचं काम जर होत नसेल राज्यामध्ये
तर हे चिंताजनक नाही आहे. सत्तेमधल्या आमदाराला कामांसाठी जर दिल्लीला येऊन माननीय होम मिनिस्टरांना भेटत असेल, आणि होम मिनिस्टर आणि सहकार, तीच अमितभाईंकडे 2 विषय आहेत. होम मिनिस्ट्रीतलं ह्यांचं काय काम होम मिनिस्टरकडे? आरोप तर तुमच्यावरच झाले. मग तुम्ही कसं काय होम मिनिस्टरला भेटता? हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की सहकारमधला असेल तर सहकारमधलं कुठलं काम आहे? मग तुमच्याच पक्षाचा मंत्री आहे ना. हा, संतोष देशमुख. आणि त्याच्यामध्ये मुंडे यांचं समर्थन असलेल्या मुंडांच्या टोळ्या सहभागी होत्या. याच कारणासाठी त्यांना मंत्रिपदावरून जावं लागलं ना. मग ते कारण संपलं का? अजूनही वाल्मिक कराड जेलमध्ये आहे, अजूनही खटला संपलेला नाही. अशा वेळेला ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप आणि गुन्हे होते, अशांना परत मंत्रिमंडळात घेण्याचं पाप फडणवीस करतील असं मला वाटत नाही.